नमस्कार, मी लतिका. आज आपण कांदा कच्ची कैरीची चटणी बनवूया. त्यासाठी बघा मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. साल काढून असे उभे तुकडे करून घेतलेले, बारीक तुकडे करून जरी घेतले तरी चालेल. आणि हा कांदा जो मीडियम आकाराचा आहे, मी जर थोडा मोठाच होता ते अजून एक कांदा जरी टाकला ह्याच्यामध्ये तर ह्या साहित्यामध्ये चालू शकते. अर्धी कच्ची कैरी घेतलेली आहे, साल काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. पुदिना घेतलेला आहे बघा, अशा देठा सकाळ घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे, थोडी कमी जरी टाकली तरी चालेल. गरमीच्या दिवसात पुदिना कोथिंबीर थोडीशी खावावी, म्हणजे जास्त आपल्याला जळजळ होत नाही, गरम जास्त होत नाही. ह्याच्यामध्ये बघा 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 तिखटवाल्या घेतलेल्या आणि ह्या 2 पोपटी कलरच्या घेतलेल्या आहेत. तिखटाप्रमाणे तुमची मिरची टाका. ह्याच्यामध्ये बघा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोटा अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे टाकायचं मीठ. तुमच्याकडे जर काळं मीठ असलं तर थोडंसं जरी टाकलं तरी पण चालेल, मग टाकलं तरी थोडंसं मीठ कमी टाका. पाण्याचा वापर करायचा नाही, मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केला नाही, एकदम बारीक केलेलं आहे. दरदरी जरी केलं तरी चांगलं लागेल, बारीक केलं तरी चांगलं लागेल. आता हे तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, भाकरीवर चपातीवर कशावर बी खाऊ शकता, छान लागेल. जसं वरण भातावर गरमीच्या दिवसात खायची इच्छा होती तर अशा पद्धतीनं करा, मस्त लागेल. एकदा रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.